औरंगाबादमध्ये राहणाऱ्या प्रतीक्षा मोतीराम वाघ या 19 वर्षीय विद्यार्थिनीनं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली। प्रतीक्षा ही अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या प्रथम वर्षाला शिकत होती। ही घटना शिवाजीनगर भागात गुरुवारी सकाळी उघडकीस आली। सततचा छळ, चोरीचा आरोप आणि मैत्रिणींकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून प्रतीक्षानं आत्महत्या केल्याचं बोललं जातं। प्रतीक्षाचे वडील मोतीराम वाघ भारतीय स्टेट बँक लाईफ इन्शुरन्समध्ये व्यवस्थापक आहेत। प्रतीक्षाची मैत्रीण निशिगंधा आणि तिच्या मैत्रिणींनी रॅगिंग करून माझ्या मुलीला त्रास दिला, त्यामुळे तिनं आत्महत्या केली असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। आमच्या नोट्स घेतल्या, पण मी तर कधीच घेतल्या नाही म्हणे याच्या अगोदर, आणि त्यांनीच आणून ठेवल्या म्हणे आणि मला म्हणले की तुझ्या रूममध्ये मिळाल्या। आता ते एकमेकीच्या रूममध्ये त्या उघड्याच असतात, बरोबर, तर त्यांनी आणून केव्हा ठेवल्या म्हणजे मलाच माहीत नाही। मी म्हणलं की माझ्या रूममध्ये बघून घ्या, तर त्यांनी त्या काढून दिल्या त्या नोट्स। तर मी म्हणलं की मी नाही आणलेल्या, ठीक आहे मग मी सॉरी मागते म्हणे, पण मी आणलेल्या नाही एवढंच सांगेल। पण त्यांनी माझा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला म्हणे। तिघी चौघी ग्रुपिंग करून रँगिंग टाईप तिला करत होते, पण हिनं आम्हाला कधी सांगितलंच नाही। प्रतीक्षाच्या वडिलांनी ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचा दावा केला। प्रतीक्षानं तिच्या मैत्रिणीला पाठवलेला शेवटचा व्हॉट्सअप मेसेजही आता समोर आला आहे। मेसेजच्या माध्यमातून ती म्हणते की मी योगा क्लास जॉईन केलाय, मी तिथल्या मॅडमना सगळं सांगितलं। त्या म्हणाल्या सगळं विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात कर, तुझ्या फ्रेंड्स तुला परत नाही भेटणार, पण तू स्वतःला चेंज कर। त्यांना तुला पाहायची इच्छा नसली तरी त्यांच्याशी चांगलं वाग। मला खरंच स्वतःची लाज वाटतेय, प्लीज माझ्याशी पहिल्यासारखं वागा। मला कल्पना आहे हे अवघड आहे, पण अजून 5 वर्ष आहेत ग। मी तुम्हाला प्रॉमिस करते पुन्हा तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही। मैत्रिणीचं तिनं नाव टाकलेलं आहे, हा माझा लास्ट मेसेज, तुझ्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं। माझ्या शेवटास तू जबाबदार आहेस, पण हे मी कुणाला सांगणार नाही। तुझ्या खुशीसाठी मी माझा जीव देत आहे, आणि जोपर्यंत तू हा मेसेज वाचशील तोपर्यंत कदाचित मी मेले असेन। कृपा करून आपलं काय भांडण झालं कुणाला नाही कळालं तर बरं होईल। तसं मी तर मरून चाललीये, पण माझ्या आईला थोडा सपोर्ट दे। आणि तुझं नाव कुणाला कळू देत नाही, असं म्हणते प्रतीक्षा।